भटक्या कुत्र्यांचं होणार निर्बीजीकरण, महाड शहरात राबवणार मोहीम। महाड शहरात वाढलेल्या कुत्र्यांची संख्या, त्यामुळे होणारे अपघात आणि कुत्र्यांनी केलेल्या हल्ल्यात अनेक नागरिक जखमी झाले आहे। या सर्वांचा विचार करून महाड नगरपालिकेने शहरातील मोकाट कुत्र्यांचं निर्बीजीकरण करण्याचा ठेका काढला असून गेल्या काही दिवसांपासून कुत्रे पकडण्यासाठी यंत्रणा राबवण्यास सुरुवात झाली आहे। एकूण 400 कुत्र्यांचं निर्बीजीकरण करण्यात येणार आहे। तर गेल्या वर्षी 2023च्या नोव्हेंबर महिन्यामध्ये महाड शहरातील 67 कुत्र्यांचं निर्बीजीकरण करण्यात आलं होतं। त्यानंतर वर्षभराने पुन्हा हे काम महानगरपालिकेच्या आरोग्य विभागाने सुरू केलं। तर निर्बीजीकरणाचा हा ठेका पुण्यातील डॉक्टर सोपान जगताप यांच्या ॲनिमल राईट्स फंड यांना दिला असून महाड शहरातील कुत्रे पकडण्याचं काम 24 डिसेंबरपासून सुरू झालं आहे। कालपर्यंत 130 कुत्रे पकडण्यात आली असून एकूण 400 कुत्र्यांना पकडून या सर्व कुत्र्यांचं निर्बीजीकरण करण्यात येणार असल्याची माहिती महाड नगरपालिकेचे आरोग्य अभियंता परेश साळवी यांनी प्रस्तुत प्रतिनिधींशी बोलताना दिला आहे। हा निर्बीजीकरणाचा ठेका प्रति कुत्रा 2600 रुपये प्रमाणे असून 10,40,000 रुपयांचा काढला असल्याची माहिती श्री साळवी यांनी दिली आहे। कोकणासह परिसरातील ताज्या घडामोडींसाठी सागर डिजिटलला सबस्क्राईब करा आणि नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉनवर प्रेस करा।